देवळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 752 जी ची रुंदी वाढवण्याच्या मागणीसाठी राव मंडळाचे इंजिनियर स्वप्नील आहेर यांनी गेल्या 2 दिवसांपासून उपोषण सुरू केले होते। या उपोषणादरम्यान नायब तहसीलदार दिनेश शेलुकर, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आणि मंडळ अधिकारी सुवर्णा थेटे यांनी त्यांच्या मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठवण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर स्वप्नील आहेर यांनी उपोषण मागे घेतले। तसेच त्यांनी प्रशासनाने रस्त्याच्या रुंदी संदर्भात योग्य ती कारवाई न केल्यास 26 जानेवारी रोजी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। उपोषणाचा शेवट शहरातील महिला सरला आहेर यांच्या हस्ते लिंबू पाणी देत करण्यात आला। संदर्भात उपोषणकर्ते स्वप्नील आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्ग 752 जी गुंजाळनगर परिसरामध्ये रस्ता 4 पदरी 26 मीटर रुंदीचा आहे। मात्र देवळा शहरातून जाणाऱ्या महामार्गाची रुंदी कमी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे। आहेर यांच्या मते संबंधित विभाग काही विशिष्ट व्यक्तींच्या दबावाखाली येऊन काम करत आहे। जागा उपलब्ध असूनही मनमानी पद्धतीने रुंदी कमी केली जात आहे, ज्यामुळे शहर आणि प्रवाशांवर अन्याय होत आहे। शहराचा वाढता विस्तार, महामार्गालगत असलेल्या शाळा, महाविद्यालय आणि वाढती वाहतूक लक्षात घेता शहरातून जाणारा महामार्ग नियमानुसार 4 पदरी, दुभाजक, सर्व्हिस रोड आणि फुटपाथसह करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे। यावेळी सरला आहेर, भारती आहेर, सरला भाऊसाहेब आहेर, चित्रा आहेर, सुनील आहेर, शशिकांत आहेर, शिवाजी पाटील, मनीष शिवदे यांच्यासह इतर अनेक नागरिक उपस्थित होते। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।